नमस्कार, मी कुमारी श्रेयली त्रिवेणी मंगेश महाबरे, प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय जुन्नर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुरशिवसैषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी गावा यांसारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमांचा घाट म्हणजे शिवबा, सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. महाराष्ट्रात माणुसकी मोलाचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगात रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतकी मी नक्कीच मोठी नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला त्यांच्याबद्दल जे कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे, आपण स्वतःचे जन्मकुंडला घेऊन फिरतो. आलं अपयश की आत्महत्या करतो, नाहीतर लावतो बोटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो करतो भांडणे. त्यांच्या जन्मतारखावरून म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा. राजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाहिलं नाही. महाराजांना अनेक संकट आली, महाराजांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. मित्रांनो, त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर खरंच ही खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आज सरकारला निर्भय पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कोपर्डीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. परस्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून आज 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे चारित्र्य आपल्याला प्रेरणा देते. शिवाजी महाराजांचे चारित्र्य आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, पाकिस्तानसारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज होणं महान होणे कठीण नाही. त्यासाठी मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथे जन्मला होता. जिंकून दुनिया सारी
सिकंदर इथे तर लढला होता. लाख मुलाचा राजा माझा बादशहाशी याच मातीत लढला होता. लाख मुलाचा राजा माझा बादशहाशी याच मातीत लढला होता. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छिते, मुक्या मनाने किती उथळू शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने किती उथळू शब्दांचे बुडबुडे. तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर